अमित शहाच्या एका ट्विट नंतर झोहो सध्या खूप सारी चर्चेत आली, पण याच्या आधी कधी तुम्ही झोहो बद्दल ऐकलंय का? आणि नसेल ऐकलं तर क्विक मध्ये सांगतो. श्रीधर वेम्बो आणि टॉनी थॉमस यांनी ॲडव्हेंट नेट नावाने 1996 साली चेन्नईत सुरू केलेली कंपनी, जे मेड इन इंडिया आणि मेड फॉर द वर्ल्ड या मंत्रावर काम करते. सध्या यांचं आरटीई ॲप हे खूप सारं चर्चेचा विषय बनले, जो व्हॉट्सअपला पण टक्कर देतोय आणि कितीतरी डाउनलोड पण झालेत. युनियन मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय की मायक्रोसॉफ्ट आणि गुगलला सोडून आता झोहोचा वापर करणार आहेत, कारण हे एक स्वदेशी प्रोडक्ट आहे. त्यामुळे लोक आता झोहोवर खूप मोठ्या प्रमाणावर शिफ्ट होऊ लागलेत. झोहो ही एक सॉफ्टवेअर सर्व्हिस देणारी कंपनी आहे, जी 50 पेक्षा जास्त क्लाउड टूलची सेवा पुरवते, ज्याच्यामध्ये ईमेल असेल, अकाउंटिंग, CRM, HR, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासारख्या सुविधा ते पुरवतात, ज्यामध्ये 150 पेक्षा जास्त देशामध्ये 100 मिलियन पेक्षा जास्त युजर्स आहेत. तसेच झोहोच्या क्लायंटमध्ये स्टार्टअप पासून फॉर्च्यून पर्यंत 500 पेक्षा जास्त अधिक कंपन्या ऍड झालेल्या आहेत. तसेच ही कंपनी युजर डेटा प्रायव्हसीवर इम्पॉर्टन्स देण्याचं काम करते. इतरांच्या बाबतीत प्राइसिंग मध्ये जास्त स्वस्त आहे, त्यामुळे इतर लहान कंपन्या ऍडव्हर्टाइजमेंट देखील करणं सोपं जातं, म्हणून लोकांचा यावर नॉर्मली जास्त विश्वास आहे. त्याचबरोबर झोहो एक फिनटेक कंपनी, यामध्ये POS सर्व्हिस असेल, QR डिव्हाइसेस असेल, साऊंड बॉक्स, व्हर्च्युअल अकाउंटिंग आणि इतर पेमेंट सोल्युशन्स वर देखील आता ते काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी जे काय मेड इन इंडिया स्कीम सोबत जे काय आता लॉन्चिंग केलेले त्याच्यामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात अलाइन करतात, त्यामुळे सरकारचा पण यंदा चांगला सपोर्ट आहे. आणि याच्याविषयी अधिक डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर झोहो अशी कमेंट करायला विसरू नका.